नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. कारण की जे वाढीव मानधन आणि भत्ता मिळणार होता, तो अंगणवाडी सेविकांना आता एप्रिल महिन्याचा वाढीव मानधन आणि भत्ता दोन्ही मिळणार आहे. त्याबाबतचा जी आर देखील आलेला आहे. आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि किती तुम्हाला वाढीव मानधन आणि भत्ता मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे. 8 मेचा जी आर आहे मित्रांनो. यामध्ये सांगितलेलं आहे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्याबाबत आहे मित्रांनो. कारण की जो केंद्राचा जो हिस्सा होता तो आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्राप्त होणार आहे मित्रांनो, मिळणार आहे. त्यामध्ये एकूण 174 कोटी रुपये एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत समजा, त्यामध्ये सांगायचं म्हणजे 2026-27 अर्थसंकल्पीय तरतूद ही 1021 रुपयाची आहे. त्याबरोबर यापूर्वी वितरित झालेली तरतूद ही 174 रुपये आहे. या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील 174 रुपये या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये सांकेतांक उद्दिष्ट काय काय असणार आहेत तर पोषण आहार, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हे 100% या प्रकारे समजा हे जी आर मध्ये दिलेलं आहे आणि ते पूर्णपणे मंजुरी झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की त्यांना लवकरच एप्रिल महिन्याचा जो अधिकचा जो भत्ता आणि अधिकचा जो मानधन आहे ते आता मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.